ओम नमो आदेश मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत कोराळे या गावातील एका जागृत अशा सिद्धनाथाच्या समाधीला. शिर्डीपासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावर हे कोराळे गाव आहे. आणि हे कोराळे जे गाव आहे हे खूपच वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्या काळी प्रसिद्ध होतं. तर ब्रिटिशांच्या काळामध्ये कोराळा हा एक तालुका होता आणि त्या ठिकाणी सोन्या चांदीचे खूप वेगवेगळे दागिने घडवण्याचे कारखाने होते. त्याचबरोबर अजून जे ब्रिटिशकालीन जे नाणी ठोकळे आहे या ठोकळ्यांची टाकसळ त्या कोराळे या गावी होते. तर खूपच प्रसिद्ध असलेले हे कोराळे गाव आणि या गावातील ऐतिहासिक स्थळ त्या स्थळांपैकी ही एक सिद्धनाथांची समाधी आहे. आणि त्या ठिकाणी विठामाई ज्या नाथपंथापैकी खूपच एक प्रसिद्ध असलेल्या जोगण होत्या, त्या विठामाईंची सुद्धा त्या ठिकाणी तपश्चर्याचं स्थान आहे. आणि ज्या ठिकाणी त्या राहिलेल्या आहेत त्या ठिकाणचे बरेचसे जे घरं आहे, जे बरेचसे तपस्थानं जे आहे विठामाईंचे, तर त्या ठिकाणी आहे. पुरातन एक विठामाईंचं त्या ठिकाणी मंदिर देखील आहे. तर त्याच मंदिरांपैकी विठामाईंच्या काळातील एक सिद्धनाथांचं समाधीस्थान या कोराळे गावातील आहे. तर त्या स्थानाची आपण आता एक विशेष माहिती या व्हिडिओच्या द्वारे बघूया. विठामाईंचं वास्तव्य जे आहे हे कोराळ्या गावी बऱ्याच काळ होतं. त्यांचं तपश्चर्याची जी भूमी आहे, तपश्चर्याचे त्या ठिकाणी स्थान पण आहे. तर ज्यावेळेस विठामाई तपश्चर्यात असताना त्या गावी बाळाजी शेटे नावाचा एक व्यापारी तिथे राहत असायचा. आणि बाळाजी शेटेच्या कुटुंबामध्ये त्यांची एक म्हातारी आई आणि त्यांची एक बायको असे 3 जणांचं हे कुटुंब होतं. आणि त्या पूर्ण कुटुंबाचं जे काही उदरनिर्वाह होता हा फक्त त्या व्यापारावर होता. तर बाळाजी शेटे यांचा व्यापार काय होता, तर ते मसाल्याचे पदार्थ विकायचे. तर मसाल्याच्या पदार्थामध्ये प्रामुख्यानं लवंग असतील, मिरे असतील, जिरे असतील आणि हिंग असेल यांच्या त्या छोट्या छोट्या पुड्या तयार करून त्या टोपलीत भरून डोक्यावर घेऊन ते गावोगावी जाऊन फेरी विक्रेते पद्धतीने ते विकायचे. पण कधी नफा तर कधी तोटा असा त्यांचा तो व्यवसाय चालायचा. तर बरीचशी मिळकत नसल्यामुळं कायम प्रपंचाची उडाताण होत असायची. तर त्याच अनुषंगाने दर आठवड्याला ते विठामाईंच्या दर्शनाला जात असत. तर सुखदुःखाच्या गोष्टी करत असताना एक दिवस बाळाजी शेटे यांनी विठामाईंना सांगितले की आई, माझ्या धंद्याला काहीतरी बरकत दे, जेणेकरून माझा धंदा सुरळीतपणे चालून माझा प्रपंच व्यवस्थित चालेल. तर या गोष्टी सांगितल्यानंतर विठामाईंना सुद्धा त्यांची दया आली आणि त्यांना उदी प्रसाद दिला. आणि त्या उदीच्या प्रसादानंतर विठामाईंनी त्यांना सांगितलं की तू ज्यावेळेस धंदा करत असताना, हा जो व्यवसाय करत असताना तुझ्या व्यवहारामध्ये तू सत्यता राख आणि प्रामाणिकपणे हा व्यवसाय कर. विठामाईंचा आशीर्वाद मिळाल्यानंतर त्यांचा जो व्यवसाय आहे हा एकदम सुरळीतपणे चालू झाला. त्यानंतर व्यवसायामध्ये वाढ झाली. विशेष असा त्यांना पैसा अडका मिळायला लागला. त्या पैसा अडक्यावरती त्यांनी घरामध्ये मंडळीला दागदागिने केले आणि अशा प्रकारे हा व्यवसाय पूर्णपणे एकदा सुरू झाला. तर विठामाई जे आहे हे गावामध्ये कधी कधी भिक्षाला येत असत. तर ज्यावेळेस भिक्षाला येत असत तर बाळाजी शेटे यांच्या घराकडे ते भिक्षाला येत. तर एक दिवस ज्यावेळेस ते भिक्षाला त्यांच्या घराजवळ आल्या, तर त्या घराजवळ आल्यानंतर त्यांना एक असा विशेष प्रकारचा एक ध्वनी त्या ठिकाणी ऐकायला आला. तर तो ध्वनी असा होता की त्यांना ऐकायला असं आलं की मला यातून बाहेर काढा, या ठिकाणी माझी इथे समाधी आहे, या ठिकाणी मला बाहेर काढा. आणि लोकांनी माझ्यावरती कचऱ्याची ढीग टाकल्यामुळं समाधी ही लोप पावलेली आहे, तर मला याच्यातून पुन्हा बाहेर काढा. असा तो ध्वनी त्या विठामाईंना ऐकू आल्यानंतर सलग 3 दिवस त्या घराजवळ ते भिक्षेसाठी येत असतात. आणि सलग 3 दिवस तो जो आवाज आहे तो आवाज त्यांना ऐकू आला. तर ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी शहानिशा केली, त्या जागेची ज्यावेळेस पाहणी केली, तर त्यांना कळलं अंतर्मनामध्ये की या ठिकाणी सिद्धनाथाची समाधी आहे. तर त्यावेळेस विठामाईंनी सांगितलं की तुमची काय इच्छा आहे. तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी संपूर्ण जे कुटुंब राहतात हे सगळं मांसाहार करणारे लोक आहे. आणि जे या ठिकाणी हा जो उकिरडा आहे या उकिरड्यावरती ते मांसाहाराचे तुकडे उष्टे आणून टाकतात. तर त्यावेळेस खूपच पावित्र्य भंग होऊ राहिलेले आहे. या लोकांनी याच्यावर कचरा टाकून ती समाधी खाली दबलेली. त्यामुळं कुणालाही अज्ञानपणे ही समाधीची माहिती नसल्यामुळं अज्ञानतेने ते या गोष्टी करतायत. तर तुम्ही मला बाहेर काढून समाधी पुन्हा एकदा स्थापन करावी. पण विठामाईंनी त्यांना सांगितले की मी एक स्वदी भिक्षुक आहे, जोगण आहे, माझ्याकडं द्रव्य वगैरे काही नाही. जर माझ्याकडं द्रव्य पैसा अडका असता तर मी तुम्हाला वचन देऊ शकले असते, पण माझ्याकडं तसं काही नाही. मग त्यानंतर सिद्धनाथांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा की मला फक्त वचन द्या, पैसा अडक्याची काही चिंता करू नका. आणि विठामाईंनी त्या ठिकाणी त्यांना वचन दिल्यानंतर 1 महिन्याचा काळ लोटला. आणि एक दिवस विठामाई जे आहे या अहिल्यानगर या ठिकाणी गेलेल्या होत्या. आणि त्या
बाळाजी शेटे यांची जी चुलत बहीण आहे, या चुलत बहिणीच्या घरी त्या ठिकाणी मुक्कामाला होत्या. तर त्या ठिकाणी मुक्कामाला असताना घराच्या शेजारील आजूबाजूच्या स्त्रिया असतील, माणसं असतील, या विठामाईंच्या दर्शनासाठी तिथे येऊ लागल्या. तर त्या दर्शनासोबत एक वंजारीण महिला होती, ती त्या ठिकाणी आलेली आहे. आणि विठामाईंना त्यांनी सांगितलं की माई, माझ्या मुलाला 1 महिन्यापासून खूप थंडी भरलेली आहे आणि त्याचं ते आजाराचं निराकरण होईना, तर तुम्ही काहीतरी त्याला आशीर्वाद द्या. तर विठामाईने सांगितले की त्या बाळाला तू घेऊन ये इकडं. तर ज्यावेळेस ती बाई त्या बाळाला घेऊन आली आणि विठामाईंनी त्या बाळाकडे बघितलं आणि अंतर्मनातून ज्यावेळेस त्यांनी त्या बाळाची जी पाहणी केली, तर त्यांना असं त्या लक्षात आलं की चुकून एक दिवस या बालकाकडून, या मुलाकडून जे अश्वत्थ वृक्ष असतो पिंपळ, त्या पिंपळाच्या वृक्षाखाली यांनी लघुशंका केलेली होती. आणि त्या लघुशंका केल्यामुळं तो जो मुंजा आहे या बालकाच्या मागं लागला होता. आणि ज्यावेळेस लघवी केल्यानंतर, त्या लघुशंका केल्यानंतर त्या बाळाच्या अंगाला काटा आलता आणि तो काटाचा जो जोर आहे तो त्या बाळाला तसा चिटकून राहिला. त्यामुळं त्याला दिवसातल्या सगळ्या प्रहराला कायम त्याच्या अंगावर थंडी राहिली की ते पूर्णपणे त्या शरीरामध्ये भिनलेली होती. तर ती अशाने जाणार नव्हती, काही औषधा पाण्याने जाणार होती, कारण त्या बाळामागं मुंजा हा त्याच्या मागं लागलेला होता, असं विठामाईंचं म्हणणं होतं. तर विठामाईंनी त्या स्त्रीला सगळं सांगितले की हा मुंजाचा प्रभाव आहे, तो गुरुचरित्राचे 3 पाठ करून ते ब्राह्मणांकडून वाचून तुला ते ऐकावं लागेल, असं विठामाईंनी तिला सांगितलं. तर त्या स्त्रीने विठामाईंनाच विनंती केली आणि विठामाईंच्या समोर ते पाठ करून घेतले. तर पहिल्या पाठामध्येच त्या मुलाला त्या ठिकाणी गुण आलेला होता. आणि 3 गुरुचरित्राचे पठण झाल्यानंतर त्या स्त्रीनं विठामाईंना 200, 150 ते 200 का 300 रौप्य मुद्रा अशा त्या विठामाईंना अर्पण केलेल्या होत्या. तर ज्यावेळेस त्या रौप्य मुद्रा अर्पण केल्या आणि अचानक विठामाईंना त्या वचनाची आठवण झालेली, जी सिद्धानाथांना त्या ठिकाणी तिने दिलेली होती. तर तिने ते रौप्य मुद्राला हात न लावता तिने त्या बांधकामाची सामुग्री तिने मागून घेतली. चुना असेल, लाकूड असेल आणि इतर अशा बऱ्याचशा गोष्टी त्या विठामाईंनी मागून घेतल्या. ते बी घरपोच करण्यासाठी सांगितल्या बाळाजी शेटे यांच्या घराकडं. तर सर्व सामुग्री त्या ठिकाणी आलेली आहे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सिद्धनाथांच्या समाधीचे बांधकाम सुरू झालेले आहे आणि त्या ठिकाणी ते बांधकाम पूर्ण झालेलं आहे. तर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा सिद्धनाथांनी सांगितले की या ठिकाणी सगळे सगळे मांसाहार करणारे लोक आहे, तर त्यामुळं माझी जी समाधी ही कबराकार बनवावी, म्हणजे कबरीच्या स्वरूपात बनवावी, त्यांनी दोष लागणार नाही, असं सिद्धनाथांनी त्या विठामाईंना सांगितलं. तर त्या आज्ञेप्रमाणे विठामाईंनी जी समाधी आहे ही कबरीसारखी समाधीची स्थापना केलेली. आणि समाधीची स्थापना केल्यानंतर पुन्हा एकदा विठामाईंना वाटलं की आता याची देखभाल कोण करेल. तर त्या देखभालसाठी जे बाळाजी शेटे यांना त्यांनी आज्ञा केली की ती या समाधीची तू देखभाल करत जा. तर बराचसा दिवस काळ लोटला आणि एक दिवस बाळाजी शेटे यांच्या मनात असं आलं की हा जो परिसर आहे, हा माझं जो घर आहे, ही आता मोडकळीस आलेलं आहे. तर एक दिवस विठामाईंना त्यांनी विचारलं की माई, हे घर आता मोडकळीस आले, मी दुसऱ्या घरी राहायला जाऊ का. तर असं ऐकल्यानंतर विठामाईंनी सांगितलं की तू जर आता दुसऱ्या घरी राहायला गेला तर या समाधीची म्हणजे याची पूजापाठ कोण करेल, याची काळजी कोण घेईल. आणि असं ऐकल्यानंतर बाळाजी शेटे यांनी विठामाईंना विनंती केली मी आता काय करू. तर त्यावर विठामाईंनी त्यांना सांगितलं की तू आता काय घर बदल करू नकोस, तर त्यापेक्षा तू या घराचंच नवीन बांधकाम करून घे. तर ज्यावेळेस विठामाईंना त्यांनी असं सांगितलं तर विठामाईंना बाळाजी शेटे यांनी सांगितले की माई, माझ्या घरातील माझ्या पत्नीच्या दागदागिन्यांविरहित माझ्याकडे 1 रुपयासुद्धा नाही. तर ज्यावेळेस विठामाईंनी ते ऐकलं तर ते शब्द विठामाईंना बाळाजी शेटे यांच्या आईने सांगितलं, जी वृद्ध आई होती. तर वृद्ध आईने पण ते सांगितले की माई, तुझ्या पायाची शपथ, आमच्याकडे 1 रुपयासुद्धा नाही. तर त्यावेळेस विठामाईंना त्या ठिकाणी थोडासा क्रोध आलेला आहे आणि क्रोधाच्या स्वरूपात विठामाई म्हणले की तुमच्याकडे जर पैसे असताना तू अशी का बोलते. तर असं ऐकल्यानंतर दोघंही आश्चर्यचकित झाले आणि विठामाईंनी त्या दोघांनाही घरात घेऊन गेलेली आणि त्या वृद्ध आईला सांगितलं की तुझा जो घरातला जो रांजण आहे त्या रांजणाखाली उकर. तर बाळाजी सेवक होते विठामाईंचे. त्या सेवकाला विठामाईंनी आज्ञा केली की या ठिकाणी तू आता खोदवायला सुरुवात कर. तर ज्या ठिकाणी तिथं खोदल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एक हंडा मिळालेला आहे आणि त्या हंड्यामध्ये 300 रौप्य मुद्रा त्या ठिकाणी होत्या.
तर ज्यावेळेस ते बघितलं तर त्या ती जी बाळाजींची जी आई आहे, वृद्ध आई, त्या आईला खूपच त्या ठिकाणी लज्जास्पद वाटलेलं आहे आणि ती विठामाईंच्या चरणात पडून रडू लागलेली आहे आणि त्या ठिकाणी विठामाईंची माफी मागू लागलेली आहे. तर माफी मागत असताना विठामाईंनी सांगितलं की तू आता या घराचे बांधकाम करून घे आणि बाळाजींना घेऊन विठामाई जे आहे हे येवल्याला गेलेले आहे आणि त्या ठिकाणाहून घराचे बांधकामासाठी लागणारी जी सामुग्री, सागवण, लाकूड असेल आणि बऱ्याचशा गोष्टी विठामाईंनी स्वतः त्या आणलेल्या आहे आणि त्या ठिकाणी कधीकधी स्वतःच्या हाताने करवत घेऊन त्या लाकूड कापण्यासाठी विठामाईंनी पण हात चालवलेले. कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु मनात न ठेवता विठामाईंनी स्वतः त्यांच्या देखरेखीखाली या बाळाजी शेटे यांचं घराचं पूर्ण बांधकाम करून त्या सिद्धनाथाच्या समाधीला सुद्धा सहारा दिलेला होता त्या ठिकाणी. आणि बाळाजी शेटे यांना आज्ञा केली की तू या आता समाधीचे पूर्णपणे रक्षण कर, या ठिकाणी याची काळजी घे. तर बाळाजी शेटे यांची जी पत्नी होती दगडाबाई, या दगडाबाईला सुद्धा संतान प्राप्ती नव्हती. तर तिलासुद्धा तीच आज्ञा केलेली आहे की तू या सिद्धनाथांची समाधीची देखभाल कर, यांची पूजापाठ कर, यांचे चरण धर, यांचीच तू सेवा कर, तुला सर्व तुझी जी मनोइच्छा तुझी पूर्ण होईल. तर तसं केल्यानंतर दगडाबाईला सुद्धा काळानुसार त्या ठिकाणी 4 मुले आणि 4 मुली झालेल्या होत्या. तर अशी ही सिद्धनाथांची जी समाधी मित्रांनो खूपच जागृत आणि विठामाईंच्या काळातली आणि विठामाईंच्या हाताने तिचं स्थापना केलेली ही सिद्धनाथाची समाधी आजसुद्धा त्या कोराळे गावी आहे. तर तुम्हाला जर कधी शिर्डीला आल्यानंतर जर कधी योग मिळाला, ती छोटी खूप समाधीचे जे स्थान आहे खूप छोटं आहे, पण तरी देखील तुम्हाला जर कधी योग मिळाला त्या सिद्धनाथाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तर कोराळे या गावी नक्की जा आणि सिद्धनाथाची समाधी कुठे आहे गावातल्या कुठल्याही गावकऱ्याला विचारल्यानंतर ते तुम्हाला त्या ठिकाणची माहिती नक्की देतील. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर सबस्क्राईब करून ठेवा, शेअर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारच्या जे व्हिडिओ आहे या आपल्या चॅनलच्याद्वारे मिळत राहतील. ओम नमो आदेश, अलख निरंजन.